मंडळी आज भव्य असं मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या मित्रांनो सेमीफायनल 1 मध्ये सुंदर असा साज पळाला आहे आणि फायनलसाठी पात्र झाला आहे तो म्हणजे जलवा आणि देवाबाई ही गाडी पळाली. जलवाची संपूर्ण टीम आणि त्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुमचं संपर्क करून तुमचं नाव सांगा. माझं नाव दिनेश हिरामन पाटील. बरं, कुठला आहे नक्की आपला जलवा? दिवा खार्डी मुंबई. मुंबई. हां. मग आता इथं घाटावरती कुठं असतो पहिला आपला? चंद्रपुरीमध्ये असतो. चंद्रपुरीमध्ये असतो. हां, नातेपुतेचे ते. काय सांगाल आज कशा पद्धतीचं आजच्या मैदानाचं नियोजन झालं होतं? देवाबाईवर पहिरा कसा झाला? ॲक्च्युली बरेच दिवस घरचीच गाडी पळत होती आणि डमरूने आता दात काढलेत तर त्याच्यामुळे तो आरामावर होता. पण बरेच मैदान त्याला पहिरेच चांगले मिळत नव्हते. 4 दिवसाआधी माझे मित्र विशाल म्हात्रेंनी मला फोन केला. मला विचारलं की शेट आपलं काय 20 तारखेचं काय नियोजन? मी बोलो तसं बोलो अजून काय केलं नाही. मी बोलो जर चांगला पहिरा मिळाला तर बोलो नक्की पळणार आहे. तर म्हणे आपण देवाच्या आणि याची पळूया का? मी बोलो ठीक आहे बोलो, कारण देवा आताच आपला पेडगावला हिंदकेसरी झाला होता आणि एक 6 दिवसाआधी त्यांनी 1 नंबर केला होता. जलवाचा थोडासा इतिहास सांगा ना की कुठला आहे, काय घेतलाय, कुठून घेतलाय? हे मी भैयाजीकडून घेतलं आहे, गौतम भैयाकडनं. आणि म्हणजे खरंच त्यांचं माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत, कारण मी या क्षेत्रात नवीन होतो आणि डमरू पळत होता. डमरूला पण माझ्या त्यावेळेला गुलाल नव्हता, पण भैयाजींच्या मुलांनी मला तो जलवा दिला. तेव्हापासून मी म्हणजे आपला सांगोला केसरीला 1 नंबर केला जलवाच्या जोडीला, या जोडीने. आणि तेव्हापासून त्यांनी मला भरपूर गुलाल दिले. पण आता पावसाळ्यानंतरचा हा म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतरचा हा माझा पहिलाच गुलाल आहे. म्हणजे आता आपल्याकडे 3 फेऱ्यात किती मैदान पळाला? 3 फेऱ्यात जवळपास एक माझ्याजवळ आल्यापासून एक 10 मैदान पळाला असेल. हो, कंटिन्यू गोलालाच आहे. हो हो. त्याचं एक वेगळे पण काय जाणवतं, काय तो त्याची खासियत काय आहे? खासियत अशी आहे की तो जर त्याच्या बाजूला गाडी असली तर तो कोणाला गाडी देत नाही. मग ती कितीही मोठी गाडी असली तर तो देत नाही. त्याची जात नक्की कुठली आहे, काय? तो प्युअर खिलाड जातीचा आहे. किल्लारमध्येच आहे. हो हो. कुठल्या खांदी पळतो चालू? दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी पळतो. आतून हो, का बाहेरून? आतून आतून. दोन्ही खांदी आतून पळतो. आतून ज्या पळतो. पद्धतीने तुम्ही म्हटलं की त्याची एक वेगळे पण आहे हां की गाडीवर गाडी असेल तर तो सोडत नाही. बरोबर. आणि त्याचा आता जर आपण पळ बघितला असेल तर निकालाला तो वाढून पळतोय. हो हो. काय सांगाल आजचा गट पास झाला त्यावेळेस आणि आताचं काय चाललं होतं डोक्यामध्ये काय? नाही, ॲक्च्युली कसं होतं, गटाला तो बाजूच्या म्हणजे ॲक्च्युली गाडी झुकतील का नाही याचा मला थोडासा हे कुठल्या होता. गटामध्ये गाडी होती? 63मध्ये 3 वर होती. तर बायचान्समध्ये त्याला तो गट म्हणजे ॲक्च्युली बाजूची गाडी होती म्हणून तो टेन्शन ॲक्च्युली गाडी अंगावरती अंगावरती असली का मग मला टेन्शन नसतो. पण तरी पण गाडी आत होती. मला एवढं तर माहिती होतं की गट तर काढणार म्हणून, आणि गट निघाला. आता विषय होता सेमीफायनलचा. बरेचसे मैदान म्हणजे आता जूनपासून तो इथे पळतोय. जवळजवळ 10 मैदानं झाले असतील जूनपासून. पहिलं मैदान आहे तर त्याला 3 नंबर तास मिळाला, नाही तर प्रत्येक वेळेस तो 1 नंबर तास किंवा शेवटचा 10 नंबर तास. म्हणजे सतत हीच गोष्ट चालू होती. आज लकीली 3 नंबर तास मिळाले आणि त्यांनी तो करून दाखवला. कुठंतरी कड नशिबात होती म्हणायची एवढे दिवस. हा, हो हो. आणि आज तास कुठंतरी बदली झाला आणि गुलाल झाला. काय आहे ते? हो. काय सांगाल आता आज तुमच्या नावासाठी पळतोय, आज एवढे गुलाल करून देतोय सगळे संपूर्ण तुमची टीम, या टीम विषयी काय सांगाल? टीम खूप मेहनती आहे. म्हणजे मी जरी मुंबईला असलो तरी त्याला पोहणी असेल किंवा त्याला अवताला आणणं असेल, बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे ते लोक प्रत्येक गोष्टी मला रोजच्या रोज अपडेट देतात की दादा आज अवताला आणला किंवा दादा आज पोहणी टाकली. आज एक मोठं मैदान महाराष्ट्र केसरीचं आणि त्या मैदानामध्ये गुलाल एक सगळ्यांनाच एक गुलाल पाहिजे असतो की मोठं मैदान आलं की, कारण की रती महारथी त्या ठिकाणी पळत असतात. काय सांगाल आजचा गुलाल किती महत्त्वाचा आहे? नाही, खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे, कारण पहिला महाराष्ट्र केसरी मैदान आहे माझ्यासाठी हा. आणि त्यांनी गुलाल घेतला. याच्या अगोदर तुमच्याकडे कुठले कुठले नंदी होऊन गेले जरा थोडी सांगा. नाही, माझ्याकडे डमरू आहे, तो म्हणजे घरच्या गाईचाच आहे. आणि त्याच्यामुळेच मी या क्षेत्रात आलो. नाहीतर याच्या आधी मी क्रिकेटमध्येच होतो पहिल्यापासून. तुम्ही कधी पाहिलं असेल नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिप, तर महाराष्ट्रातली जी सर्वात मोठी स्पर्धा होती ती मीच भरवली होती. त्याच्यानंतरच
त्याचं हे घेऊन ह्या ISPL आता घडतोय. या क्षेत्रात काय वाटतंय तुम्हाला वेगळं पण? खूप बरं वाटतंय हां. कारण एक नंदी पाळणं आणि त्याचा पण खूप जीव असतो म्हणजे मालकावरती कारण मी ही गोष्ट पाहिली आहे का बरेच जण बोलत होते की मी एक पहिला एक आपला कारतूस म्हणून एक बैल घेतला होता. तो खूप मारायचा. ज्याच्याकडनं घेतला होता ना तो पण मला सांगत होता की शर्ट बघा का तो खूप मारतो पण त्यांना प्रेम हवा असतो. तुम्ही त्याला प्रेम दिला ना तो तुम्हाला प्रेम देईल एवढं मला नक्की माहिती आहे. ड्रायव्हर कोण होते आज ड्रायव्हर त्यांचं नाव शंभू ड्रायव्हर. काय सांगाल त्यांच्या ड्रायव्हिंग विषयी? एकदम जबरदस्त. म्हणजे कधी कुठल्या बैलाला हातात घ्यायचं आणि कधी कोणाला सोडायचं किंवा कधी कोणाला एक फटका मारायचं ते परफेक्ट त्याला. देवाबाई विषयी काय सांगाल? देवाबाई मी ॲक्च्युली कसं विशालचं खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला समोरून फोन केला आणि मला विचारलं कारण मी कसं आहे म्हणजे प्रामाणिकपणे बोलायचं तर मी एक किंवा दोनच वेळा विचारतो. मग मी तिसऱ्या वेळेला कोणाला विचारत नाही कारण कसं आहे आपण वारंवार मागणं आणि समोरच्याने नाही देणं ॲक्च्युली मग त्याला पण बॅड फील होतो की आपण याला 3दा मागून पण दिलं नाही. मग त्यापेक्षा 1-2दा मागणं बोलून मला पण ठीक वाटलं. त्याला पण म्हणजे त्याला पण ही गाडी खेळायची होती पण कुठेतरी त्या काय झालं तो जेव्हा हिंदकेसरी झाला त्याचा बैल त्यावेळेला त्याला पण भरपूर फोन यायचे. बरोबर आहे. आणि कसं तर प्रत्येकाचे रिलेशन्स असतात तर त्या रिलेशनच्या पोटी त्याला पण ते पेरे द्यावे लागले. कुठेतरी मोकळ्या मनानं पहिरा झाला. हो, नक्कीच. समोर महाराष्ट्र केसरीचं पहिलंच मैदान तुमचं आणि गुलाल मिळवून दिलाय जलवानं. आनंद भरपूर आहे. तिथून पुढे पण जलवा तुमचं असंच नाव करत राहील तुमच्या संपूर्ण टीमचं नाव करत राहील तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.